नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये या ठिकाणी 25 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। तर आपण विदर्भापासून सुरुवात करूयात। तर विदर्भामध्ये आज आपल्याला 16 जुलै रोजी आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे ते आपण बघू शकताय। भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड एकंदरीत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। परभणी, जिंतूर, माजलगाव, पाथरी, शेलू, गेवराई, बीड या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तर गंगाखेड, केड या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर, सांगला, कोल्हापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे। नगर व आसपासच्या सर्वच भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। पाथर्डी, राहुरी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। सातारा, वडूज, कराड, विटा, जत या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमधील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, पालघर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। आपण बघू शकता स्क्रीनवर उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई या भागामध्ये आपल्याला ढगफुटी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। या भागात सुद्धा आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। वसई, विरार या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळते। तसेच मालेगाव, नाशिक, धुळे, साक्री, जळगाव, मनमाड या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या संपूर्ण भागातच आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।